हॅलो गायज, गुड मॉर्निंग. आमचा लास्ट डे आहे गोवामध्ये आज. आणि हे ब्युटिफुल जे दिसतंय एअरविन इथून आम्हाला चेकआउट करावं लागतं आहे आज. आणि आम्हाला दुसरा रूम दिला आहे कारण की आमची आजची फ्लाईट होती ते डिले झाली आहे. आमचं 5:30ची फ्लाईट आहे. तर आता आम्ही हा ब्युटिफुल एअरबीएनबी जे पण आहे ते इथून चेकआउट करून त्यांनी आम्हाला खाली रूम दिला आहे छोटा. तो आम्ही तिकडे जातो आहे कारण की आमचं आज चेकआउट होतं. तर आम्ही 1-2 आवर्स एक्स्ट्रा मागितले तर त्यांनी आम्हाला दुसरा रूम खाली दिला आहे. सो स्टे ट्यून्ड. आज आम्ही काय काय करतो आहे कारण की आम्ही आज बीचला जायचं ठरवलं आहे परत. सो स्टे ट्यून्ड गाईज. गुड मॉर्निंग गाईज. मी भेटलो नाही सकाळपासून तुम्हाला की काय काय बडबड करते सकाळपासून. बाबा तुम्हाला नको घेऊ. हा ना, कसं वाटलं का चांगलं नाही वाटत आहे. तर आम्ही सध्या आलो आहे अश्विन बीचला. चांगलं वाटतं तिला ॲक्च्युली खूप मस्त वाटलं. बीचवरती समुद्रात तिला डुबक्या मारायच्या म्हणून आलो आहे आम्ही. तर 3 तास आधी आम्ही स्कूटी रेंटवर केली. ती कार रिटर्न करायला लागली आम्हाला. मॉर्निंगचं टायमिंग होतं. सो आणि तुम्हाला आमची टायमिंग दिसते 2 वाजेपर्यंत आम्ही इथून निघायचं आम्हाला एअरपोर्टसाठी. तर आता वाजलेच 11:30 होऊ शकतं. ते बघा आम्ही वरती आहे. आल्या स्कूटी पार्क केली इकडे आणि लगेच रिफ्रेशिंग लिंबू सरबत. सो हाय गाईज. तर आता आम्ही आहोत अश्विन बीचला. आणि हे पण बीचवरती कोण नाही आहे, म्हणजे क्राऊडेड बीच नाही आहे. खूप क्लीन बीच आहे ॲक्च्युली बघाल तर. हे बघा खूप मस्त बीच आहे हा पण. तर आम्ही आता आलो आहे, थोडंसं पियालो वगैरे. आम्ही आता एक काय ते वॉटरमेलन सोडा आणि एक स्मूथी ऑर्डर केलेली. हां येस, कॉफीची स्मूथी. आणि आता आम्ही जातो थोडं बीचवरती. आणि कौशल ऑलरेडी गेला आहे, तुम्ही बघू शकता, आंघोळी करायला. कारण की आम्हाला निघायची पण तयारी आहे. सो खूप कमी वेळ राहिला. आम्ही फ्रेशिंग ड्रिंक आली आहे. कोणती ड्रिंक आहे हे कोणती ड्रिंक आहे कौशल्य? इलेक्ट्रिक शॉक. इलेक्ट्रिक शॉक. वाव. सो वाव. आमचं झालं आहे आणि आम्ही इथून अश्विन बीचला बाय बाय करतोय. सम डन. खूप सामान आहे हातामध्ये आणि आम्ही वाइंड अप केलं आणि रूमवरती जातो आहे. बिकॉज आमचे बॅग्स वगैरे सगळं भरायचं बाकी आहे. खूप गोष्टी बाकी आहेत. तर मी आता गाडी चालवते फॉर अ चेंज आणि कौशल पाठी बसते. देवा देवा मला वाचव. ही मॅडम ऐकतच नाही. स्कूटी चालवायची म्हणते. 2 मिनिटं थांबा, मला बसू दे. माझं वजन जमल ना तुला? बस नाही यार कौशल. वैतागली. थांबा. चल चल. थोडंसं ॲडजस्ट करू. हा कर ना, काय करायचं ते कर. हळूहळू हळूहळू अंकिता. मी फर्स्ट टाइम बसतोय. हळू, त्याला इनोवाला जाऊ दे. एकदम 10च्या स्पीडने जाऊ दे. लेट नाही. हळूहळू 10च्या स्पीडने. पळवायला नाही जायचं कधी पण. आपल्याला फक्त डेस्टिनेशनवर पोचायचं आहे. 100च्या स्पीडला पळवू शकते, पण आता फक्त 10च्या स्पीडने जाऊ दे. मला माहिती आहे तुला येते. हॉर्न हॉर्न हळूहळू. हां, हळू जाऊ दे. आपल्याला काही घाई गडबड नाही आहे. अरे पण स्टील ग, मी माझ्या नीगाड घातले नाही आहेत. अरे हळू ना अंकिता, नको ना यार घाबरू प्लीज. हळूहळू. कारण की माझ्या हातात काहीच कंट्रोल नाही. मी साधा उभा पण नाही राहू शकत. मी या गाडी सकट ढप करून ढब होईल.
थांब, नाही इथे ओव्हरटेक नाही करायचं, तुला शिकवायला लागणार मला. थांब ना. आपण आलो आपल्या इथे. अरे ब्रेक दाब अंकिता. थांब बोलतायत ते, थांब बोलतायत तरी इकडून तिकडून घुसवते, कपाळात घालते माझ्या. हा बस, राईट इंडिकेटर दे. राईट आपल्या इकडे नमक नमक काय नमका बिमका. हा जाऊ दे. हा बस पोचलो. आम्ही चेकआउट केलं, एक बॅग राहिली आहे. सो बाय बाय. आणि ॲज युजल खूप गरमी इथे. बटन तुला नाही भेटलं? नाही मिळालं मला. हे बघा, आम्हाला खायला टाइम नाही भेटला, पटापट पार्सल घेतलं. आम्ही निघालोय एअरपोर्टसाठी. 1.5 तास लागणार आहे आता. 5:25ची फ्लाईट आहे, त्याच्यामुळे हिने पार्सल गाडीतच घेतलं आहे खायला. 4 वाजता पोचू. पटापट होऊन जाईल. 5:25 फ्लाईट आहे, तसं हिने बोलते 20 मिनिटं लेट आहे फ्लाईट. म्हणजे मला मेल आलाय. ओके. तर आम्ही निघालो आणि कॅब बुक केलेली मगाशी. आम्ही ऑलमोस्ट पोचायला आलो आहे एअरपोर्टला. आणि कौशल इकडे झोपला आहे, कारण की तो खूप थकला आहे. नाही ते तू ट्राय करतोय. ओके, पोचायला आलो पण ऑलमोस्ट आम्ही पोचायला आलो आहे एअरपोर्टला. एनर्जी थोडी खूप लो झाली आहे दोघांची पण ओके, असं काही इश्यू नाही. काका इज अ रायडर बोलतोय. पूर्ण बाहेर टाकलेली ना त्याने गाडी. तुमची चेकिंग होते आणि आमची दोन्ही पण आम्ही लाईन लावले. बघू, ही आहे ना मुंबईवाली. 17:25 हां, लिहिलं समय पर लिहिलं आहे आणि ऑन टाईम आहे म्हणजे. हां तीच आहे ना B2. आणि इथून आम्हाला एंट्री आहे जायची. बघा, मी आलोय कॉफी घ्यायला आणि ती बघा कशी बसली एकदम बिझनेस वुमनसारखी मोबाईलमध्ये. आता आम्ही जातोय पोर्ट. ॲक्च्युली झालं आमचं बोर्डिंग वगैरे, सो जातोय आपण. अशी बसली आहे मग अशी. सो गाईज फायनली आम्ही बसलो आहे प्लेनमध्ये आणि खूप डिले होता ॲक्च्युली फ्लाईट. तर बस एकदम छोटी फ्लाईट आहे. ॲक्च्युली छोटी फ्लाईट आहे. तर आता मग या फ्लाईटने सो गाईज आम्ही पोचलो नवी मुंबई एअरपोर्टला. बेल्ट नंबर 7ला लगेच येणार आहे आणि समोर लगेच तिथे आमच्या बॅग आल्यात आणि बॅग आल्या लगेच इथे एक्झिट. नाव लेट्स सी. नाव लेट अरायवल्स उबेर. तर तिथे समोर उबेर आहे. 2 मिनटं थांब, बघू दे काय सीन आहे. हे लोक खाली का जातात सगळे. अंकिता गेली तिथे रॅपिडोवाल्यांना विचारायला. उबेरने 783 सांगितलं जस्ट एअरपोर्टच्या बाहेर जाऊन उलव्यात जाण्यासाठी.
तर रॅपिडो चेक करते